माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे आपल्यासोबत आहेत। बाप्पू, काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सासूरमध्ये एक निर्धार मेळावा झाला। यामध्ये त्यावेळेस अशी मागणी करण्यात आली, एक ठराव करण्यात आला की दिगंबर दुर्गाडे यांना हे सीट द्यावं, कारण हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ आहे। एकंदरीत महायुतीमध्ये कुठेतरी सीट वाटप चाललंय काय? कसलाही वाद नाही। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याला संधी मिळावी हे वाटणं काही गैर नाही, आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीने जो काही ठराव केला तो योग्यच आहे, काय अयोग्य असा नाही। निर्णय कोण घेणार आहे? महायुतीचे 3 नेते घेणार आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार हे निर्णय घेणार आहेत। आता याच्यामध्ये पारंपरिक आपण कसं म्हटलं की 2 वेळा मी आमदार होतो, राष्ट्रवादी एकदाच आमदार होती, त्यामुळे जरी काय असेल या बाबतीतले सर्व निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील। आम्ही सर्वजण, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, एका विचाराने चालणारे आणि खूप सगळे नेते, तिन्ही पक्षातले वरिष्ठ नेते खूप समंजस आणि मिच्युअर्ड आहेत। त्यामुळे निश्चितपणे जे निर्णय वरचे घेतील, उद्या मला नाही आणि सांगितलं वा कोणी महायुतीने जो निर्णय घेतला त्या महायुतीच्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण असू। कुठेतरी काल त्याच निर्धार मेळाव्यामध्ये लोकसभेच्या वेळेस 91,000 मतं मिळाली पुरंदर म्हणून, त्यामुळे याच्यावरती आमचा दावा आहे। अगदी रुपाली चाकणकर असतील किंवा त्यांचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी ही भावना व्यक्त केली। मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कारण ते 91,000 मतासाठी नेत्यांनी काय काय केलं हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्या कटुता कशाला? आता सगळे आम्ही एकत्र आहोत, त्यांनी काय बोलावं त्यांच्याजवळ आहे, पण सर्वसामान्य माणसं समजतात ना। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे तुतारी हातात घेणारा काही दिवसांपासून चर्चा आहे। एकंदरीत लोकसभेच्या वेळेस पुरंदर आणि इंदापूर हा मतदारसंघ येणाऱ्या विधानसभेसाठी महत्त्वपूर्ण मानला जात होता, कारण की पुरंदर म्हणून तुम्ही एक बंड उभारलं होतं आणि हर्षवर्धन पाटलांनी एक बंड उभारलं होतं। तर लोकसभेच्या वेळेस जसं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं की मला एक शब्द दिला होता की देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम मानला जाईल, तसा लोकसभेच्या वेळेस कोणता असा शब्द मिळाला होता की कारण तुमचा दावा कायम केला जातोय, काही दिवसांपूर्वी केला जातो? नाही, असं आहे, हर्षवर्धन पाटलांची केस वेगळी आहे। मी तुम्हाला परत सांगतो की तिन्ही नेते जो निर्णय घेतील तो निर्णय, आता त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील ते मला मान्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे। निर्णय घेण्याची आता प्रक्रिया सुरू आहे, त्यावेळेस योग्य निर्णय होईल। माझ्या बाबतीत तर अगदी क्लिअर कट मी सांगतो की तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते योग्य ते निर्णय घेतील, ते सगळ्यांनी मानले पाहिजेत अख्ख्या महाराष्ट्रभर। तर आणि महायुतीचं सरकार, लोककल्याणकारी सरकार, जे जे निर्णय आता तुम्ही 2-2.5 वर्षातले बघा ना, 70 वर्षात झाले नाहीत असे निर्णय हे या सरकारने घेतले आहेत। सर्वांचे घेतले, तरुणांचे घेतले आहेत, उद्योगपतींसाठी घेतले आहेत, लाडक्या बहिणीसाठी घेतले, वयस्कर वृद्धांसाठी घेतले, देवदर्शन, ही सगळी यंत्रणा 70 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने कधी केली नव्हती। जे निर्णय संवेदनशील पद्धतीने सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी घेतलेले आहेत। त्यामुळे निश्चितपणे पुन्हा सरकार हे महायुतीचं येईल, आणि म्हणून हे सगळे जे निर्णय असतील महायुतीचे ते एकत्रित घेतील आणि सर्व एक दिलाने काम करतील। परंतु जो मेळावा सासवडच्या पालखी मैदानावर झाला होता त्यावेळेस मुख्यमंत्री असे म्हणाले होते की बाप्पूंना विधानसभेत आपल्याला पुन्हा पाठवायचे आहे। एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिला होता आणि परत ही विधानसभेच्या तोंडावरती ही मंडळी उभा। अरे मंडळी काय आहे तेव्हा? शेवटी निर्णय ते घेतील ना, त्यांनी शब्द दिलेला आहे तर ते काय करायचं ते बघतील ना तिथे। पण एकंदरीत मागितलं म्हणजे मिळाली का? जी महायुती मतदारांच्या जी गोष्ट कोणी कसंही जरी हे केलं, निर्णय कोण घेणार आहेत? ते घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला होता तो त्यांनी सांगितला होता, तो त्यांचा निर्णय होता, त्यांना जाऊन विचारा ना तुम्ही। ह्या इतिहास आहे आता सगळा, त्याच्यावर उगाच काहीतरी चर्चा नको। 6 ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पालखीच्या स्थळावरती कार्यक्रम मेळावा होत आहे, काय सांगाल? नाही, चांगलं आहे की आता सगळ्या या लाडक्या बहिणींची पूर्ण डिमांड आहे सगळीकडे। एकनाथराव शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री येतील आणि त्यांना शुभेच्छा देतील। 1500 रुपये काल दिलेले आहेत, आणखी प्रयत्न असा राहील की इलेक्शनच्या दरम्यान देखील त्यांना रेग्युलर सगळं हे राहील, आणि म्हणून तो 6 तारखेला सकाळी 11 वाजता मेळावा आहे। तो मेळावा एवढ्यासाठीच आहे की त्यांना सगळ्यांना भेटणे, ज्या व्यक्तीने, ज्या तिघांनी मिळून इतका बारकाईने विचार करून आमचं स्वाभिमानाचं
आयुष्य उत्तरार्धाचं आयुष्य हे चांगलं केलेलं आहे अशा व्यक्तीला, सगळ्यांना केलेलं आहे, तरुणांना केलेलं आहे, अशा व्यक्तीला भेटणं या बाबतीमध्ये त्यांनी आता सगळीकडे जाहीरच केलं आहे. कुठचीही बहीण बघा काय मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे, ही भावना समपूर्ण महाराष्ट्रात आहे. ती कामामुळे आहे, संवेदनशीलपणा कामामुळे. शेवटचा प्रश्न, आत्ताच तुम्ही सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की स्थानिक आमदार आहेत ते कुठंतरी निधी अडवलं असं सांगितलं जात आहे, परंतु तुम्ही आमदार नसताना, मंत्री नसताना मोठ्या प्रमाणात तालुक्यात निधी आणत आहे. काय आहे नक्की हा प्रकार? नाही, कसं आहे, निधी आणण्यासाठी तुम्हाला योजना वगैरे सगळं माहीत असावं लागते. निधी आणण्यासाठी म्हणजे फक्त एक पत्र खरडलं आणि दिलं त्याने निधी मिळत नसतो. त्याला प्रॉपर सगळी यंत्रणा काय आहे का नाही. एखादी पाणीपुरवठ्याची योजना पास करायची असेल तर एवढी मोठी संपूर्ण यंत्रणा आहे आणि त्या सगळ्या यंत्रणेमध्ये आपापले जेव्हा प्रकल्प जातात तिथून पुश करत जाणे. हे जे मी जेजुरीला आणि सासवडला पाणी मिळालं आहे, हे पाणी मिळायला मला 6 महिने लागले आहेत प्रोसेस करायला. एवढी टेबलं असतात, एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. आता खाली मी 100 कोटी मला आणखी मिळाले. आता शुक्रवारच्या SLTCमध्ये आमच्या विद्यमानांना SLTC काय हे सुद्धा माहीत नसेल. राज्य तांत्रिक सल्लागार परिषदेमध्ये ती जी ॲडिशनल गावं आता 118 कोटीमध्ये झाली त्याची मान्यता SLTCची होईल, नंतर मंत्रिमंडळाची होईल आणि 100 कोटी रुपये नगरोत्थानमधून तिथे मिळाले. हे बारकावे जे आहेत, विधानसभेतले बारकावे, तुम्ही विधानसभेमध्ये किती प्रश्न मांडले? एकही प्रश्न, पुरंदर उपसाचा प्रश्न नाही, गुंजवणीचा प्रश्न नाही, जे जिवंत जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, विमानतळाचा प्रश्न नाही, ते काही नाही. सेक्रेटरींचा पगार वाढवा कारण तुम्ही त्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहात आणि तुमचे काम करतो. सेक्रेटरींचा पगार वाढवा, हा काय विषय आहे विधानसभेतला? जतला पाणी द्या, अरे तुम्ही पुरंदरचे आमदार आहेत, जतला पाणी द्या. सगळी रेकॉर्ड आहेत त्यांची, सगळी जी काय विधानसभेतली आहेत. त्यामुळे वैयक्तिक टीका नव्हे, परंतु एक निश्चित आहे की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट 7वीतल्या पोराकडून पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर जी परीक्षा देतो ती पास करण्याची जर अपेक्षा कराल तर ती चूक आपली आहे ना. ते विजय बाप्पू शिवतारे, महायुतीमध्ये जे तिन्ही पक्ष निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल आणि नक्कीच महायुतीमधील हे तिन्ही जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत हा योग्य निर्णय घेतील असं विजय बाप्पू शिवतारे यांनी सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.